तो हम लोग के साथ लोग वेलकम बैक टू द माय न्यू ब्लॉग गाइस। तो गाइस हम लोग उठ चुके सुबह। गुड मॉर्निंग गाइस। हमारी सुबह अभी हुई है। उठ चुके गाइस, पूरा ब्रश भी हो चुका है अपना। अभी अपन को बनाना नाश्ता। तो अभी श्रावण चालू है। पिछले ब्लॉग में देखा आपने कि मैं मतलब पिछले अंडे विंडे ले रहा था। तो मतलब श्रावण चालू है गाइस मेरा। और फिश ऑयल की वजह से टूट चुका है, पर मैं घर पे नॉन वेज नहीं खा रहा हूँ। और बाहर पे भी नहीं, अंडे मैंने बंद किए। और 15 दिन पहले के वीडियो थे, क्योंकि मैंने बैकअप बना के रखे थे गाइस। चलो बनाते हैं फिर। अभी भूख तो लगी है मेरे को। सुबह शेक पिया था, शेक का मैंने रिकॉर्ड नहीं किया। अभी बनाते हैं गाइस मस्त के नाश्ता। ये चेक करो सेटअप क्या है गाइस आज। ये गाइस इंग्रेडिएंट कुछ अपने सोया चंक्स और बाकी सब जो है उससे बनाने वाले गाइस आज। सोया राइस, सोया राइस बनाने वाले गाइस। तो चलो बनाते हैं। बहुत भूख तो लग चुकी है। फिश ऑयल भी लेना है गाइस। फिश ऑयल भी मेरा खत्म होने के लिए आ चुका है और 2-3 दिन का बचा है बस। तो चलो बनाते हैं पहले सोया राइस। सोया चंक्स राइस बनाते गाइस, प्रोटीन। और देखते हैं रेसिपी आज मैं आपको शेयर करने वाला मेरे सोया चंक्स की, जो कि मैंने खुद से बनाई है। तो मम्मी ने सिखाया था मेरे को, पर उसमें मैंने कुछ थोड़ा सा ऐड किया है गाइस। तो बस सबसे पहले करते हैं गैस ऑन। रिंग लाइट का प्रॉब्लम हो गया यार, मेरे को पूरा झुक चुका है रिंग लाइट। थोड़ा सा उसका जुगाड़ करना पड़ेगा। सबसे पहले डालते हैं अभी ऑयल। सबसे पहले ऐड किया है गाइस अपन ने ऑयल। थोड़ा सा ऑयल को गर्म होने देंगे, फिर उसके बाद में अनियन डालेंगे गाइस। इसको होने देते, थोड़ा सा गर्म होने देते गाइस ऑयल को। फिर बाद में डालेंगे ऑनियन, फिर टमाटो, फिर बाद में चिली, मतलब सब है वो डाल देंगे। बाद में सोया चंक्स। जो सोया चंक्स को थोड़ा सा फ्राई कर लेंगे। थोड़ा सा क्रिस्पी हो जाएगा ना, तो अच्छा लगेगा और थोड़ा खाने में मजा आएगा गाइस। इसको अभी होने देते थोड़ा सा गरम। तो ये मसाले गाइस, चाट मसाला, काला मसाला जो है वो डालेंगे। और ये मम्मी ने घर पे किया है गाइस। अदरक लहसुन की पेस्ट, और उसके अंदर कुछ तो है गाइस, पता नहीं क्या क्या है, पर अदरक लहसुन और दूसरा कुछ तो है गाइस इसके अंदर। ये भी डालेंगे। सबसे पहले मैं ट्राईपॉड को लगा लेता हूँ, क्योंकि हाथ में लगा के कर नहीं सकता, इसके लिए ट्राईपॉड पहले करते हैं कनेक्ट। तर काय आपण टाकलंय कांदा टोमॅटो का, म्हणजे तेल थोडं गरम झालं ना, त्यानंतर कांदा टाकू शकता तुम्ही। त्यानंतर थोडंसं ब्राऊन झालं ना कांदा, त्यानंतर टोमॅटो आणि बाकी सगळे इन्ग्रेडियंट आहेत ना तुमच्याकडे, ते सगळे याच्यामध्ये टाकायचे गाईस. आणि स्लो गॅसवर थोडंसं म्हणजे हे करून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं, डीप फ्राय. मी कांदा आणि फक्त टोमॅटो टाकले गाईस. हे थोड्या वेळाने हलवत राहा, कारण की ना खाली करपून जातं ते, आपण हलवलं नाही ना ते करपून जाईल. आता बाकीचं सगळं टाकूया गाईस. कांदा टोमॅटो टाकून झालाय गाईस. आता टाकूया आपण बीन्स. त्यानंतर टाकूया गाईस आपण सोया सोया चंक्स टाकूया गाईस. त्याच्यामध्ये ना पाणी, म्हणजे ना आपण हे करतो ना गरम, तेव्हा पाणी राहतायला म्हणजे पिळून घ्यायचं, म्हणजे ना पाणी निघून जातं पूर्ण. त्यानंतर टाकूया गाईज हिरवी मिरची आणि काय बोलतात त्याला, कढीपत्ता, हिरवी मिरची टाकून घेऊया गाईज. हे बघा तुमचा डो पूर्ण म्हणजे असा होईल सर्व टाकल्याच्या नंतर. फक्त आहे ना याला खाली लागू नाही द्यायचं, करपू नाही द्यायचं, ह्याला थोडंसं आहे ना म्हणजे हलवत राहायचं, नाहीतर ते पूर्ण करपून जाईल. ही कोथिंबीर सगळ्यात शेवटला टाकायची गाईज. मम्मीने बनवलेला तो अद्रक पेस्टचा, अद्रक लसूणचा पेस्ट मी टाकायचं विसरलो गाईज. तुम्ही थोडंसं आधी टाका, म्हणजे
नाहीतर रेडीमेड भेटतं काहीच हे. हे सर्व पे सेट ना रेडीमेड भेटतं, तुम्ही घरी पण बनवू शकता आणि हे पण करू शकता. ते आधी टाकायचं होतं पण मी विसरलो काही व्हिडिओच्या चक्करमध्ये, पण तुम्ही पहिलं टाकू शकता नाही तर नंतर टाकलं तरी पण चालतं, असं काही नाही. आता आला स्लो गॅसवर पूर्ण म्हणजे हे होऊ द्या. स्लो गॅसवर याला गरम होऊ द्या काही थोडं शिजू द्या. त्यानंतर आपण राईस टाकूया. पहिले थोडासा मसाला. असं नाही की जे म्हणजे हवाईच मसाला असं तुमच्याकडे जो घरामध्ये जो असेल तो टाकू शकता तुम्ही. ते चविष्ट होण्याशी मतलब आहे कारण की ह्याला होऊ देऊया काय जातं थोडंसं कुक त्यानंतर टाकूया राईस. काही तुमच्या चवीनुसार टाका नाही तर जास्त खरट होईल ते. थोडंसं टाकलंय कारण की मी जास्त मीठ खात नाही. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. तर टाकूया गाईस राईस. पहिलं करूया ट्रायपॉड सेट. ओके. तर टाकूया गाईस राईस. राईस टाकले काय आता आपण ह्याला पूर्ण मिक्स करून घेऊया. गाईस झालेत आपले राईस. थोडंसं गरम होऊ द्या. त्यानंतर प्लेटमध्ये काढून खाऊ शकता गाईस तुम्ही. मस्तपैकी रेडी झाल्यानं जास्त आणि आहे ना म्हणजे जास्त टाइम पण नाही लागला गाईस. फक्त आहे ना 10 मिनिटं. फक्त तुम्हाला ते कांदा आणि टोमॅटो कापण्यामध्ये जातात 5-10 मिनिटं. 5 मिनिटं आणि हे बनवण्यासाठी फक्त 5 मिनिटं म्हणजे 10 मिनिटामध्ये पूर्ण होऊन जातं. एकदम सोपी आणि मस्त आणि फुल प्रोटीन वाली गाईस कारण की जे सोया चंक्स व्हेजिटेबल्स टाकले ना तुम्ही आणखीन प्रोटीन मिळू शकतं. आणि आता श्रावण चालू आहे, तर अंडे खाऊ नाही शकत तर हे मस्तपैकी एकदम मस्त बनवून खाऊ शकता. आणखीन मी माझी आजची पूर्ण डाएट दाखवेल गाईस. अंडे सोडून बाकी नॉनव्हेज सोडून मी पूर्ण डाएट दाखवणार आहे गाईस आजची. एवढी काय मी डाएट घेत नाही. तुम्हाला दाखवेल गाईस. जास्त मी 2 ते 3 मील 2 मील आणि एक शेक घेतला तर आणि आपलं घरचं नॉर्मल जेवण एवढंच घेतो. बाहेरचं सोडले गाईस मी भरपूर. एकदम सोपी आणि सरळ रेसिपी गाईस. तुम्ही घरी असाल आता तुम्ही जॉबवर जात असाल तर हे बनवून तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि हे खराब होत नाही आणि तुम्हाला 2 वेळेस पण खाऊ शकता गाईस तुम्ही दिवसभरातून. कारण की बनवून एकदा फ्रीजमध्ये ठेवलं नाही तर असं पण ठेवलं ना तर लवकर खराब होत नाही आणि एकदम फटाफट हे होऊन जाते मेकिंग होऊन जाते. एकदम सोपी. चला गाईस हे बनलंय. तर टाकूया गाईस कोथिंबीर. तर गाईस गार्निशिंग झाले कोथिंबीर टाकून. कोथिंबीर मला आवडत नाही तरी पण प्रोटीनसाठी खावं लागतं गाईस कोथिंबीर बाकी सर्व. तो चला गाईस हे बनले आता घेऊया प्लेटमध्ये काढून मग खाऊया आणि नंतर थोड्या वेळाने भेटूया गाईस तुम्हाला. हे बघा गाईस आपलं पूर्ण मील मस्तपैकी. हे बघा गाईस आपलं मील मस्तपैकी बनलं 10 मिनिटात. जास्तीत जास्त 15 मिनिटं लागतात गाईस हे बनवण्यासाठी. मस्तपैकी एन्जॉय करूया गाईस. बटर असेल तर बटर टाकू शकता आणखीन चव वाढेल गाईस. तर गाईस ह्याला करूया फिनिश. मील तुम्ही पण एन्जॉय करा. तुम्हाला आय होप की आवडली असेल ही रेसिपी शॉर्ट्स अँड सिम्पल. तर चला काही झाला करूया खतम. त्यानंतर भेटूया तुम्हाला थोड्या वेळाने. जेवढं एम झालं ना असं मी बोलत नाही कारण की मी बनवलं त्यामुळं पण खरंच गाईस त्या एम झाले. पण हम्म. का हाताला चव आहे यार माझ्या. चुम्मेश्वरी झाली चुम्मेश्वरी. चला काही झालं संपूया. नंतर भेटूया गाईस तुम्हाला.